आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। मौजे धनगर टाकळी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंतीचे औचित्य साधून सकाळ सत्रामध्ये महारक्तदान शिबिर घेण्यात आले। तर सायंकाळी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या तैलचित्राची वाद्यवृंदासह भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीचा समारोप हा जाहीर व्याख्यानाने करण्यात आला। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक चंद्रकांत साखरे हे होते। प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक विठ्ठल कांगणे हे होते। तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर दत्तात्रय वाघमारे, डॉक्टर काचगुंडे, वामन पाटील, माजी उपसरपंच शेरखान पठाण, शेख लालसाहब, श्रीकांत हिवाळे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी शेरकर, गोरखनाथ साखरे, आनंद बनसोडे, तुळशीराम शेरकर, उत्तम ढगे, दीपक कोकरे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी 10वी आणि 12वी विद्यार्थी-विद्यार्थिनी चांगल्या गुणांनी त्यांनी यशस्वीतेचा शिखर उंच गाठल्यामुळे त्यांचा शिवाजी साखरे फाउंडेशनच्या वतीने सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांचाही सत्कार करण्यात आला। यावेळी गावातील 3 महिलांनी रक्तदान केल्यामुळे त्यांचाही सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। साखरे मॅडम यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याची उजळणी करत अहिल्यादेवी होळकर यांनी देशातील रूढी परंपरांना तिलांजली दिली असे सांगितले। तर श्रीकांत हिवाळे यांनी आपलं यावेळी मनोगत व्यक्त केलं। प्राध्यापक कांगणे सर बोलताना म्हणाले की आपल्या आईवडिलांचा विचार करून विद्यार्थ्यांनी आपला स्वाभिमान जागृत ठेवावा। समाजातील द्वेष बाजूला ठेवून समाजात एकत्र आल्यास समाजाचा विकास होत असतो। आपापसात बंधुभाव ठेवावा, असा बंधुभाव ठेवण्याचे त्यांनी सगळ्यांना आवाहन केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील रोंदळे, सुरेश साखरे, आनंद साखरे, चंद्रकांत रोंदळे, जगन्नाथ साखरे, विठ्ठल साखरे, विठ्ठल माटे, पिंटू कोमटवार, गणेश जोशी, विकास माटे, बंडू उराडे, श्रीकांत कोकरे, शेख सलीम, अरबाज पठाण, किसान कोमटवार, करण साखरे, बंडू साखरे, पिंटू साखरे, चंदू साखरे, केशव साखरे, विजय साखरे, सुनील साखरे, धारोजी रोडगे, प्रकाश रोडगे, विठ्ठल आढाव, महादू आढाव, संतोष साखरे, ओमकार साखरे, अशोक साखरे, अंकुश डुकरे, शेख मुख्तार, जालिंदर डुकरे, दीपक कोकरे, अभिजित ढगे, अनिल साखरे आदींनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले। आणि सगळ्या परिस्थितीतून एवढा उत्कृष्ट प्रोग्राम राबवणं खरंच एक साधी सोपी गोष्ट नाहीये। आज मला अभिमान आहे, ज्या परंपरेचे पायी होण्यासाठी तुम्ही आम्ही इथे आलोत ना, ती परंपरा पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांनी तुम्हा आम्हाकरता जोडून दिली आहे। मग कोण आहेत अहिल्यादेवी होळकर? त्यांचे विचार का पेरायचे? का तुम्ही इथे यावं? तुम्ही इथं का यावं? अरे 200-300 वर्षाचा काळ उलटून गेला तरी अनेक राज्यकर्ते, स्त्री राज्यकर्ते या जगाच्या इतिहासामध्ये होऊन गेल्या, पण आजही अहिल्यादेवी होळकरांचं नाव मोठ्या आदरानं, सन्मानानं, अभिमानानं, सन्मानपूर्वक घेतलं जाते। ज्याप्रमाणे शिवाजी महाराज हे पुरुषांमधले सर्वोत्कृष्ट राजे होते, त्याचप्रमाणे अहिल्यादेवी होळकर या स्त्रियांमधल्या सर्वोत्कृष्ट राज्यकर्त्या होत्या, हे सर्वप्रथम आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे। मग अहिल्यादेवीच्या जन्माच्या वेळची परिस्थिती कशी होती? ते म्हणतात ना, ज्या ज्या वेळी या पृथ्वी तलावर अन्याय, अत्याचार आणि अधर्माचा जन्म होईल, त्या त्यावेळी एक शक्ती, एक व्यक्ती या पृथ्वी तलावर जन्म घेईल, आणि नेमकं तेच घडलं होतं। 31 मार्च 1725 साली अहमदनगर मधल्या चौंडी या गावामध्ये वतनदार मालकोजी शिंदे आणि सुशीलाबाई या धनगर कुटुंबामध्ये यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आलं। अक्षरशः त्या कन्येच्या तेजाने सूर्यही लाजला होता, आणि त्या कन्येचं नाव मोठ्या आनंदानं अहिल्या असं ठेवण्यात आलं। हीच ती अहिल्या जिने सत्याचा मंत्र वापरून विकासाचं तंत्र या मातीमध्ये राबवलं। हीच ती अहिल्या जिने चूल आणि मूल या समाज व्यवस्थेच्या चौकटीला झुगारून देऊन तब्बल 29 वर्ष लोककल्याणाचं राज्य केलं।
विविध प्रबोधनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, ज्यामध्ये रक्तदान शिबिर, वृक्षारोपण शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अशा कार्यक्रमानं अहिल्यादेवी होळकर, आत्ताच अरुणाताई संचालन करणारे चंद्रकांत यांनी खूप चांगल्या पद्धतीनं या आदर्श राज्यकर्त्याविषयी जी माहिती दिलेली आहे, त्यांच्याही विचाराला, कार्याला मी विनम्र अभिवादन करतो। त्याचप्रमाणे सेवेमधून सेवानिवृत्त झालेले आहेत, तर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्वांना आजच्या ज्या प्रसंगी आज राजमाता, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व्यापक स्वरूपामध्ये आपण साजरी करत आहोत, त्या जयंतीच्या निमित्तानं आपणा सर्वांना विनम्र अभिवादन। तर आजचा जो कार्यक्रम आहे, तर निश्चितपणे महापुरुषांना, समाज सुधारकांना अभिप्रेत आहे। म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा, कार्याचा वसा घेऊन येथील स्वर्गवासी शिवाजीराव साखरे पाटील फाउंडेशनच्या वतीनं या अभिनव अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं गावकऱ्याच्या वतीनं आयोजन केलेलं आहे। निश्चितपणे ही फक्त आपल्या गावासाठीच नाही, तर पूर्ण महाराष्ट्रासाठी एक प्रेरणादायी अशा प्रकारची ही एक घटना आहे। या ठिकाणी दिवंगत स्वर्गवासी शिवाजीराव पाटील साखरे, तर गावामधलं एक आझाद शत्रू अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, अगदी त्यांना उन्हपुर 47 वर्षाचं आयुष्य लाभलं। माणूस किती दिवस जगला, यापेक्षा तो कसा जगला, कोणत्या विचारावर जगला, या बाबीला अनन्यसाधारण महत्व आहे। आणि त्यांचं जीवन आणि कार्य निश्चितपणे पूर्णपणे समाज सुधारक, महापुरुष आणि संतांच्या विचाराला पूर्णपणे समर्पित होतं। गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन, सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन त्यांनी जे कार्य केलेलं आहे, त्या कार्याला निश्चितपणे म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तोड नाही। आणि त्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी आपणाला या सर्व बाबीची प्रचिती आलेली आहे। आणि अशा पद्धतीनं या फाउंडेशनच्या वतीनं फार मोठमोठे जे कार्यक्रम आहेत, संकल्प या ठिकाणी योजलेले आहेत। आणि त्यांच्या विचाराला, कार्याला जर खरी श्रद्धांजली असेल, तर आजपासूनच नव्हे तर येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या स्मृती या तू रिकामा आहे, जन्माला तेव्हापासून तू रिकामाच आहे, घरच्यांनी माहिती तू रिकामाच आहे, सहज तू लग्न झाले पुन्हा। आणि म्हणून तुझं काम आहे की गावासाठी वेळ दे। ज्याच्याकडे लय मोठा पैसा आहे, राजकारणात पैसा कमवलेला आहे, गावासाठी थोडाफार खर्च कर। नोकरीत पैसा कमवलेला आहे, थोडाफार तिकडे खर्च कर। शेतीमध्ये पैसा कमवायचा विषय नाही, आपला कार्यक्रम आपल्यालाच माहिती आहे। तेव्हा आपलं जमलं तर पाहायचं। जसं आपण मंदिराला, सत्याला दान करतो का, त्याच्यापेक्षा आपल्या गोरगरीब लोकांनी एकत्र यायचं, आपलं दान एकत्र ठेवायचं। गावातली शाळा काय करायची, मोठी करायची, त्या शाळेतून कलेक्टर घडणारे, मंदिरातून नाही, ही गोष्ट थोडी लक्षात घ्यायची। आपल्याला शिकायचे, आपले लेकर मोठे करायचे, ते काम तुमचं आहे। इथं बसलेल्या माता मावल्यांना विनंती आहे, गेली वर्षानुवर्ष भाषण ऐकत गेलो, पण बदल काय झाला नाही। घरात सासू सुनेचे भांडण चालू आहे, इथं बसलेली सासू आहे, बाजूला सून बसलेली आहे, पण काय आरक्षण आहे ना, महिलांसाठी राखीव, आमचा जेंट्स कधी बी उभाच। म्हणजे महत्वाची गोष्ट काय बाबा, की ज्याच्याकडे वेळ आहे त्याला वेळ द्यावा, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला पैसा द्यावा, ज्याच्याकडे ताकद आहे सकाळी उठते, रोडनं व्यायाम कर, डिप्स मार, लोकांना काय कर, बायसेप दाखव, याला खुंबा हाण, याला लाथ हाण, बाबा ताकद आहे। एका टाइमला 16 पोळ्या काला करून खाते, त्याचं काम आहे। गावात कुठं तरी गल्लीमध्ये एखादा मोठा दगड दिसला, उचलून बाजूला ठेव। तू ही ताकद कुठं का मारायची, काय मारायची का, तुला लढाया करायच्या? आता निश्चित तलवार बी अशी केली, आर्फ ऍक्ट आहे, पोलीसवाले तुला मागं बसून येतात, पुढे नाही। आणि पोलीसवाले कधीच हातावर मारत नाही, एकाच जागी मारतात, ज्याचं लय तुला काम आहे। आपलं काम काय बाबा, की काही गोष्टी ज्याच्याकडे वेळ आहे त्याला वेळ द्यावा, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला पैसा द्यावा। हे काय करते, वळवळ करते, ह्या लोकांची चळवळ बंद करून टाकते। ते लोक काहीतरी चांगले करायचे म्हणले, ते मनातच अडकत घालते। म्हणून विनंती आहे की बाबा, आपण गावाच्या विकासासाठी एकत्र या, गावातल्या शाळेचं सुशोभीकरण करा। आज गोरगरिबांचे लेकर आहेत, जर हे तुमच्या गावात
एखादं पोरग कलेक्टर होईल, डेप्टी कलेक्टर होईल, एखादी पोरगी PSI होईल. इथं बसलेल्या पोरींना पण विनंती आहे, ताईंनो तुम्हाला शिक्षणाची संधी फार कमी आहे. तुम्हाला शिक्षणाची संधी फार कमी आहे. आमचा टग्या तरी 35 वर्षापर्यंत शिकू शकतो, तू नाही. 12वी झाली, वयवर्ष 18, ग्रॅज्युएशन झालं, वयवर्ष 21, तिथून पुढे 2 वर्ष 25 पर्यंत गावातले लोक तुला जाऊ देत नाहीत. कारण गावात भावकी नावाचा एक दलिंदर प्राणी आहे. तो भावकी नावाचा दलिंदर प्राणी आपल्या घरात येतो आणि आपल्या बापाला म्हणतो, पाव नाही थालाय, पोरग लय चांगलंय, उरकून टाका. पोरग उरकून टाकल्यामुळे माझ्यासारखा एक रेडीच असतो, वाजंत्री बहुगलबलान करणे मिली तुझा. काय बाबा की तुला शिक्षणाची संधी बापाला उपलब्ध करून दिली. एक चान्स दिला 10वी, दुसरा चान्स दिला 12वी. आता आपल्या बापाला शिक्षणात माहित नाहीये. इथं बसलेल्या पालकांना कोणाला माहितीये सेमी म्हणजे काय, नॉन सेमी म्हणजे काय, CBSE म्हणजे काय, NCERT पॅटर्न काय, त्यांना कुठं माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे ना. तुमचं काम आहे धोंडा आपल्या पायावर आपण पाडून घ्यायचा नाही. बापाने शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली, आपला बाप आहे. कॉमन सांगा, तुमच्या बापाकडे 10, 5, 15 एकर शेती असेल. आज हे टाकळी गाव आहे. आपल्या बापाने कधी स्टेटस ठेवला का बापाकडे एक लाल शर्ट वाले तर इकडे किती रे तू, हा 10वी का 6वी, 7वी का? तिच्या तिकडे खाली तिकडे पाहायला ती लाल, तू किती नाही खालचं तिच्या लाल टी शर्ट, हा 3री का? तू त्याच्या सोबत काय बसणार पाहिजे? तू 3रीला त्याच्यासोबत काय काम केलं? 10वीच्या मित्र कोण पाहिजे? 10वीच्या वर्गातला. 12वी सोबत असताना केल्यामध्ये जागड होता. कोण दोस्ताना कोण सोबत पाहिजे? 10वी वर्गाचं पोरग ते समजा मोठ्या लोकांच्या का पाय काढलं, माझं ते केलं घ्यायच. आपलं काय माहिती त्याच्यावर कंट्रोल पाहिजे. इथं पोरींना काय आलो की ताईंनो एक कॉमन गोष्ट लक्षात घ्या, हे भाषण प्रबोधन ह्या गोष्टी चालतात. लोक काय करायलेत म्हणजे आपल्या अगोदर जन्म होण्या अगोदर इंदोरीकर महाराज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रबोधन करतात. पण इंदोरीकर महाराजांना लोकांनी काय घेतलं, कॉमेडीमध्ये घेतलं. त्या माणसाने म्हणजे बेबीच्या देठापासून अतिशय उत्साहपूर्वक वातावरण आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज मौजे धनगर टाकळी तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथे आम्ही सर्वप्रथम या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिराच्या माध्यमातून केली. या रक्तदान शिबिराचं एक उद्घाटन आपल्या पूर्णेचे डॉक्टर दत्तात्रय वाघमारे यांच्या हस्ते संपन्न झालं. सोबतच डॉक्टर काजगुंडे सर आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. जवळपास 52 लोकांनी रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे. हा आजपर्यंतचा आमचा सर्वोच्च आकडा टाकळीतला आहे. हा अभिमान नाही, परंतु जयंतीच्या निमित्ताने लोकांमध्ये एक भावना निर्माण झाली आहे की जयंती साजरी करत असताना साधारणतः नुसती जयंती मिरवणूक नसून आहे, तर मिरवणुकीसोबत काहीतरी दान योगदान काहीतरी दिलं पाहिजे. त्यामध्ये एक सगळ्यात मोठं जे आपण श्रेष्ठ दान समजतो ते रक्तदान म्हणून या ठिकाणी गावकऱ्यांच्या माध्यमातून मोठा उपक्रम राबवण्यात आला. यानंतर दुपारी सायंकाळी 5 ते 6:30 या दरम्यान पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेची नगरप्रदक्षिणा करण्यात आली. यानंतर अहिल्याबाई होळकर चौक जो आहे आपला त्या तिथे समारोप करण्यात आला मिरवणुकीचा. तदनंतर या ठिकाणी आता आम्ही गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सोबतच प्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर प्राध्यापक विठ्ठल कागणे यांचं व्याख्यान या ठिकाणी होणार आहे. अतिशय उल्हासात्मक वातावरणामध्ये सकाळपासून गावकऱ्यांचा प्रतिसाद पाहता ही जयंती आगळीवेगळी अशी सर्वांना एक वेगळ्या पद्धतीची दिशा दर्शवणारी असणार आहे. आणि सर्व गावकऱ्यांनी आज भरभरून प्रतिसाद या जयंतीच्या निमित्ताने दिलेला आहे. आणि भविष्यातही अशाच पद्धतीचे उपक्रम गावकऱ्यांच्या माध्यमातून सर्वांच्या विचाराने या ठिकाणी घेतले जातील हे नक्कीच.